खरंच पण भविष्यात दोन्ही पवार एकत्र येतील असं वाटतंय की आपली काम नाही, कोण कोणाला भेटलंय याची मला माहिती नाही. वाढदिवसाला आदरणीय पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण गेलो होतो. त्या शुभेच्छा आमच्या अंतःकरणापासून होत्या. गेले अनेक वर्ष आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्ताने होतो. समेत सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने पक्षामध्ये घेतला. निवडणूक आयोगाने त्याच्यावरती मोहर उठवली. एवढंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरती महाराष्ट्रातल्या जनतेने 41 आमदार निवडून देऊन लोकशाहीचं शिक्कामोर्तब केलेलं आहे. अशा वेळेला आम्ही आमच्या भूमिकेशी पुढे त्याच पद्धतीने जाणार आहोत. एनडीएचे घटक राहणार आहोत. महायुतीमध्येच आम्ही पुढे 5 वर्ष स्थिरतेने कारभार करणार आहोत. अशा वेळेला ज्यांना कोणाला जे काय वाटेल, इतर जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या बाबतीतला ते ठरवू शकतील. त्या बाबतीमध्ये एकत्र यावं असं तुम्हाला वाटते? मी एक सांगितलं, मी राजकीय भूमिका मांडली, कारण आम्ही घेतलेला निर्णय राजकीय निर्णय होता. शेवटी राजकीय निर्णय घेत असतानाच भावनेने काय वाटतं याच्यापेक्षा राजकीय भूमिकेलाच राजकारणामध्ये अधिक महत्व असतं. त्या भूमिकेच्या अनुसरून आम्ही घेतलेला निर्णय आहे. त्या भूमिकेच्या सोबत जे येतील ते होईल.